नमस्कार, मी भरत मुकुंद ताम्हणकर. भारत भ्रमंती चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण एक पहिला पार्ट डॉक्टर सुरुची अग्निहोत्री नाईक इंदोरवरनं बोलतायत. त्यांचा आपण बघितलेला आहे. कालच एक रिलीज केला होता. आता हा त्याचा दुसरा पार्ट आहे. तर दुसऱ्या पार्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ताई, तुमचं पण मी स्वागत करतो दुसऱ्या भागामध्ये आपल्या. आपले पहिले 2 भाग नर्मदे झाले, हर. परंतु आता हे जे 2 नवीन भाग आहेत त्यातल्या दुसऱ्या भागामध्ये मी त्यातला पहिला आणि त्यातला दुसरा. बरोबर बरोबर. स्वागत आहे आणि तुमच्या पुढच्या अनुभवाला आपण आता सुरुवात करूया. आधीचा जो भाग होता त्याच्यामध्ये पहा, मी चहाचा अनुभव सांगितला होता हो, हो. की नर्मदा मैयानी कसं आधी चहा दिला नाही, ती रागवली आणि नंतर लाडानी प्रेमाने कुलूप बंद घरातून तिने कसा चहा दिला. बरोबर. तर मी त्याच्यात मागच्या भागामध्ये म्हटलं होतं की मी थोडेसे दुसऱ्या परिक्रमेचे पण अनुभव सांगेन. तर आता असं करूयात, आता ते अनुभव घेते. हो, अनुभव भरपूर आहेत आपल्याकडे, अगदी मैयानी खूप खूप दिले. हो, थोडंसं वेगळं जरा म्हणून आता ते अनुभव घेते. तर दुसरी खंड परिक्रमा आहे, हे मी मागच्या भागात सांगितलं होतं बघा. हो. तर ही खंड परिक्रमा करत असताना झालं असं की मी माझा पहिला खंड संपवला आणि दुसरा खंड सुरू केला. तो मी सुरू केला आपल्या गाडासराईच्या जवळ, गाडासराईपासून 3 किलोमीटर आतमध्ये हं, मजिया खार नावाचं गाव येतं. हं, ही दुसरी जी परिक्रमा आहे, मी मागच्या भागात सांगायला विसरली. यात मी किनारा सोडत नाहीये, हं. अगदी संपूर्ण किनाऱ्यावरनं ही परिक्रमा करते आहे आणि अनवाणी करते आहे. हं, तर वेळेचं काही बंधन नाहीये. हो. तर झालं असं की मी त्या मजिया खारला गेले आणि तिथेच मी पहिला खंड सोडला होता आणि आता दुसरा खंड तिथूनच मी सुरू करणार होते. तिथे एक बंगाली बाबांचा आश्रम होता. त्या आश्रमात मी राहिले. तर ते बाबा मला म्हणतात, "कल से मत उठाओ, तुम ऐसा करो, तुम 2-3 दिन बाद उठाओ, 2-3 दिन यहीं रहो, अपन भंडारा करेंगे. हं, मैं चाहता हूँ कि तुम्हारे हाथों भंडारा हो, तुम भंडारा करो." हं, हं, भंडारा करायचा म्हणजे जवळपासचे 4-5 गावं जेवायला येतात. तर मी म्हटलं, "अरे बापरे, मी एवढे पैसे वगैरे काही आणलेलं नाहीये." तर एटीएम कार्ड होतं माझ्याजवळ, कारण या वेळेला मला प्रवास येणं-जाणं करायचं होतं, त्यामुळे मला आवश्यक होतं पैसे थोडेसे असणं. तर मी त्यांना म्हटलं, "मी पैसे घेऊन येते, जवळ 3 किलोमीटरच आहे गाडासराई गाव, तर मी पैसे घेऊन येते." तर ते मला बोलले की "कोई जरूरत नहीं है पैसे-वैसे की, सब कुछ है, तुम तो खाना बनाओ." म्हटलं, "ठीक आहे बाबा, हरकत नाही." ठीक आहे म्हणे, खाना बनाव. मग आता खाना बनवायचा म्हणजे काय, तर दुपारपासनं उद्या भंडारा लावायचा, तर आजपासनं सगळी स्वयंपाकाची तयारी करायची. तर दुपारपासनं आधी तांदूळ निवडणं, किती तांदूळ निवडायचे, तर 30 किलो तांदूळ त्यांनी माझ्या पुढे आणून ठेवले, 30-35 किलो तांदूळ. मग ते तांदूळ निवडले. मग 8-1 किलो बटाटे उकडायला ठेवले, 3-4 किलो छोले उकडायला ठेवले, निवडून धुवून. 7-8 किलो रवा भाजला, मोठी कढई अशी. आणि हे सगळं मी एकटीने करायचं. आणि शेवटी म्हणजे आता रवा भाजला, तर आता शिरा केला त्याचा. हे करेपर्यंत मला जवळजवळ 7-8 वाजले. आता पुऱ्यांची कणिक भिजवायची. तर 50 किलो, 40 ते 50 किलो कणिक त्यांनी माझ्यासमोर आणून ठेवले. लगा वाटा. आई 50 शप्पथ! किलो. हो, दुपारी 3, रात्री 3 वाजेपर्यंत मी एवढा आता आपल्याला घरी 4 पोळ्यांची आणि 5 पोळ्यांची कणिक भिजवायची सवय असते. अगदी फार झालं बाबा, तुम्ही चला एक 15-20 लोकांची एकदम भिजवू शकाल. पण ते एवढे गोळे करत ते सगळं भिजवेपर्यंत आणि आटा लगाव म्हणजे ती पद्धत अजून वेगळी. आधी ते पाणी शिंपडायचं, मग ते असं करायचं, मग बाजूला ठेवून द्यायचं आणि मळायचं सगळ्यात शेवटी. असा आटा लगाना म्हणतात त्या प्रोसेसला तिथे. हे सगळं करेपर्यंत मला रात्रीचे 3 वगैरे वाजले असतील. आणि झोप वगैरे काही नाही. खायला प्यायला भरपूर. पण खायचं म्हणजे सगळं उपासाचं खायचं, कारण भंडाऱ्याचं काम करतोय. तर चहा, कॉफी, केळ असं सगळं हाताशी मला महाराज, "खाना तुम बनाओ, बाकी तुम्हारी सब सेवा मैं करूंगा." असं. आता ह्याच्या पुऱ्या लाटायच्या. बटाटे उकडून झाले होते, भाजी फोडणीला टाकायला काही वेळ लागला नाही. सगळ्यात कठीण आता ह्या पुऱ्या. मी थकून गेले. म्हटलं, "बाबाजी, अब पूरी इतनी सारी नहीं होगी, जितनी होगी उतनी मैं करूंगी." मग त्यांनी गावातल्या 4 बायका बोलवल्या आणि पुऱ्या झाल्या. बरं, आता मला वाटलं झालं. स्वयंपाक केला भंडाऱ्याचा. "हाँ, अब हो गया माताजी, सब हो गया, अच्छे से हो गया. अब भोग तो लगा के आओ." हो, ठीक आहे. नर्मदेला आता घ्यायचं. एका पुरीवरती सगळं ठेवायचं अन्न आणि ती पुरीच अशी घेऊन जायची.
नर्मदेला नैवेद्य दाखवून एक साधारण 250 मीटर असं खाली उतरून नर्मदा मैया. हे रात्रीच मग की आले सकाळी? भोग लावून. प्रसाद कधी दाखवायला गेला सकाळी होता? 4 वाजता अंघोळ वगैरे झाल्यावर. हा. अंघोळ वगैरे झाल्यावर सकाळी त्या 4 दिवशी वाजता, झोपलेच 4, नाही तुम्ही? 4:30. त्या दिवशी नाही झोपले? झोपलेच नाही. बापरे. नाही झोपलेच नाही. हा, आणि मग मी आले तर म्हणे हा. आणि त्यांच्याजवळ असं तयार द्रोण होते, त्या द्रोणामध्ये सगळं तयार. हा, ये लाओ अभी ये मैया में छोड़ के आओ. म्हणलं नहीं नहीं, मैं मैया को भोग लगा के आई हूँ. मैया को लगा के आए हो, मछलियों को कौन खाना खिलाएगा. मग मछलिया, मग गच्चीवर जायचं पक्षी, शेतात जायचं किड्या मुंगे, हम्म, येणारी प्रत्येक गाय बकरी, आश्रमातले कुत्रे, हम्म. तोपर्यंत सकाळ झालेली, आणि गावातले येणारे प्रत्येक लोक अगदी 1 to 1 ह्या सगळ्यांना माझ्याच हाताने खाऊ घालले. बाबा. आणि लहान मुलं असे असतात की इकडनं खेळून येतात, 2 पुऱ्या खातात, परत जातात, हम्म, परत खेळतात. त्या प्रत्येक येणाऱ्या लहान मुलाला पण मीच खाऊ घालायचं. अच्छा. सगळं ठेवलेलं असायचं. महाराज भरून द्यायचे. पण ते खाली बसलेत, खाली बसून वाकून त्यांना ते द्यायचं. हम्म, कितीही गायी येवोत बरोबर. मैयावर पाणी प्यायला, कितीही वेळा येवो, या सगळ्यांना एकेका प्राण्याला हम्म, थकून गेले मी, थकून गेले. अन्नाचा घासही माझ्या याच्यातनं जाईना. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी माझी खूप सेवा केली. तर हम्म, अशा पद्धतीने 3 दिवस मी तिथे होते. हम्म, या 3 दिवसात झालं असं की खाऊ घालता घालता तिथल्या एका कुत्रीला माझ्याबद्दल फार जिव्हाळा जडला. हम्म, आणि ज्या दिवशी मी निघाले, इथून पुढचा जो रस्ता होता तो थोडं जंगल, थोडं गाव, थोडं जंगल असा होता. अ, हा अमरकंटकच्या खालचा खालचा भाग झाला. तर तिथे मैयानी वळणं फार घेतलेली आहेत. हो. तर त्याच्यामुळे काही भाग जंगलातनं जातोय, काही भाग गावातनं जातोय, असं ते सिच्युएशन. मी सकाळी उठले आणि मैयाला म्हटलं की मैया, आतापर्यंतचा मागच्या खंडातला जो जंगलाचा भाग होता तो अ, उत्तम रीतीने तू पार करून दिलास. आणि आता सुद्धा तू कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये माझ्यासोबत राहा. हम्म, आणि अ, असं म्हटलं आणि मी निघाले. आता आपण नेहमीच म्हणतो, ही सवय असते आपल्याला, घरातून बाहेर जाताना आपण आपल्या सद्गुरूंना नमस्कार करून जातो तसं. आणि मी निघाले तर ही जी कुत्री होती ती माझ्या सोबत सोबत चालायला लागली. तर म्हटलं की ठीक आहे, असतात अनेक परिक्रमावासींसोबत अनेक वेळा कुत्रे जातात. त्यांचा एरिया झाला की ते परत वापस येतात काही अंतर पार करून. बरोबर. 1-2 गावं ही वापस आली. मी त्या महाराजांना फोन केला की आपकी जो कुतिया है मेरे साथ चल रही है. हम्म, तो म्हणे वो आ जाएगी, उसको आदत है घूमने की, वो आ जाएगी, आप तो चिंता मत करो, चलते रहो. कसलं काय आणि कसलं काय, ही पठ्ठी माझ्यासोबत 10 दिवस पुढे आली. अगदी 8. आणि जिथे मी थांबेन तिथे ती थांबायची. अ, जे मी जेवेल कधी, मी जिथे कुठे थांबायची, जे मला जेवायला वाढायचे हो. तर मी त्यांना सांगायची की हिला पण वाढा. हम्म, आणि शक्य नसेल तर मी माझ्यातलं अर्ध देते. पण माझ्यातलं अर्ध देण्याची कधी वेळ आली नाही. प्रत्येक घरी तिला व्यवस्थित हम्म, खायला प्यायला दिल्या गेलं. मात्र गंमत सांगायची अशी की तिने मला एकही सेकंद एकटं सोडलं नाही. म्हणजे अजिबात अतिशयोक्ती करत नाहीये. मी शौचाला जायची तरी ती माझ्यासमोर बसलेली असायची. मी अंघोळीला जायची तरी ती माझ्यासमोर बसलेली असायची. अरे मी वा. झोपायची त्यावेळी ती तिथे माझ्या पायाशी, माझ्या डोक्याशी, कधी माझ्या पांघरुणाजवळ, कधी माझ्या कुशीत आल्यासारखी, अरे कधी माझ्या अंगावर हात टाकून. वा. एकही सेकंद तिने मला एकटं सोडलं नाही. अक्षरशः एकही सेकंद नाही. आणि असं करत, 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 करत आम्ही दोघी जणी. आणि चालताना सुद्धा ती अशी पुढे जायची आणि मला सांगायची, आता थोडंसं उंच, थोडंसं खाली, किनारा वाट सगळीकडे, कुठून रस्ता आहे, कुठून रस्ता नाही. ती जायची थोडीशी पुढे, अशी माझ्याकडे मागे वळून बघायची, येतेय का? हो, येतेय, येतेय. असं. आणि ती इतकी साधी आणि शांत होती. एका घरामध्ये काय झालं, छोटी-छोटी लहान मुलं होती. तर त्यांनी भुभू आया करून तिला मारायला सुरुवात केली. आणि तिने असं माझ्याकडे असं वळून बघितलं. मी तिला म्हटलं, जाऊ दे गं, लहान आहेत ते, त्यांना कळत नाही. भुंकू नकोस त्यांच्यावर, जाऊ दे. असं मी तिला म्हटलं. आणि ती शांत, ती माझ्या मागे येऊन लपून गेली. ती अजिबात त्यांच्यावर भुंकली नाही. आणि मग तिच्या त्या छोट्या मुलांची आई काय म्हणली त्या आपल्या मुलांना, की म्हणे, अरे वो मैया है, वो भूभू मैया है, उसको मारना नहीं. आणि त्या दिवशीपासून मी तिचं नाव ठेवलं भूभू मैया. तर ही भूभू मैया आणि मी, आम्ही गेलो गोमती संगमापर्यंत.
गोमती संगमावर त्यावेळेला माधवदास महाराज म्हणून होते. आता तिथे ज्योत्स्नाताई कुलकर्णी असतात. बरोबर. तर त्यावेळेला तिथे माधवदास महाराज म्हणून होते. आणि हे महाराजांना खूप आश्चर्य वाटलं की ही माझ्या सोबत इथपर्यंत आलेली आहे म्हणून. आणि काय झालं माहिती का, ते असंच तिची गंमत करायला लागले की मैया का खंड तो खत्म हो जाएगा, हम्म, तू कहाँ जाएगी, तू अभी आगे मत जा, तू यही मेरे पास रहे, मेरे पास तो स्कूटी है, मैं हम्म, तुझे तेरे घर छोड़ दूंगा स्कूटी से. हम्म, असं वगैरे ती छान अगदी सगळं व्यवस्थित त्यांचं ऐकायची. आणि मग ते काय म्हणे तिला, तू क्यों नहीं मान रही है, तुझे चिंता है क्या कि अगला जो जंगल का रास्ता है तेरी सुरुचि मैया कैसे पार करेगी, ऐसा तुझे लगता है क्या? हम्म, तो मैं एक काम करूंगा, तू यही रुक जाना, मैं जंगल का रास्ता पार करा दूंगा, मैं चला जाऊंगा सुरुचि मैया के साथ, तुम यही रुक जाना. असं म्हणून त्यांनी असं असं तिला असं असं तिच्या गळ्याला असं करत असे हात केले. तर तिने पटकन आपला पंजा असा हम्म, त्यांच्या हातावर ठेवला. जसं काही माझी जबाबदारी हा, दिलेली आहे. आम्ही दोघं खूप हसलोही, की बरोबर. हे काय तिला समजलं का काय, आणि तिने अगदी असं म्हटलं. आणि मी त्या महाराजांना म्हटलंय, म्हटलं अभी तो महाराज जी आपको चलना पडेगा मेरे साथ, हा, आपने बोल दिया आप बरोबर. आओगे. आणि आम्ही दोघंही हसलो, आपलं जेवण वगैरे सगळं झालं. हम्म, आणि आम्ही आपापल्या जागेवरती आसन लावलं. महाराज 12 वाजता उठले होते. हम्म, तर त्यांनी तिला बघितलं होतं. हम्म, दुसऱ्या दिवशी सकाळी ती कुठे दिसेना. हम्म, अरे बापरे, मला खूप भीती वाटली. बरं, रात्री कोल्ह्यांचे वगैरे आवाज आले होते, त्यामुळे मी अजून घाबरले. म्हटलं ही रात्री कुठे इकडे तिकडे भरकटली का, कुठे हिला कोल्ह्या कुत्र्यांनी मारलं का. आणि मी तिला, आणि एकही सेकंद आतापर्यंत तिने मला एकटं सोडलं नाही. ही मला सोडून गेलीच कशी. मी सगळा आश्रम धुंडाळला. 4:30-5 वाजता सकाळी महाराजांनी मला आवाज दिला की ही दिसत नाहीये म्हणून. मी सगळा आश्रम धुंडाळला, कुठे मला कळेना. खाली जाऊन घाटावर जाऊन पाहून आली, तिला खूप आवाज दिले, अगदी रडवेली झाली मी या विचाराने की ती माझ्यासोबत आली इतकं, आणि मी तिचं रक्षण नाही करू शकली, मी तिला सांभाळू नाही शकली. ही माझी जबाबदारी होती ना, त्यांच्या आश्रमातली कुत्री माझ्यासोबत आली आहे, ही माझी जबाबदारी होती तिच्याकडे लक्ष ठेवणं. आणि मी त्या तिथल्या महाराजांना, मजियाखारच्या महाराजांना मी फोन केला. हे अंतर मजियाखार ते मडियारास, हे अंतर साधारणपणे 80 किलोमीटर, 70-80 किलोमीटर असेल. कारण मी अनवाणी चालत असल्यामुळे मी एक 12 किलोमीटरच्या वरती काही चालू शकलेली नाहीये. किनारा खालीवर खालीवर वाट. तर दिवसभरातनं मी एक जास्तीत जास्त 12-14 किलोमीटर चालली असेल. तर साधारण एक 10 दिवस जरी म्हटलं तरी एक 80-90च्या वर काही हे अंतर नाही. तर एवढं अंतर ती माझ्यासोबत आली. 10 दिवस ती माझ्यासोबत थांबली. आणि आता ती गेली कुठे. तर मला खूप अपराधी वाटत होतं, आणि म्हणून मी त्या महाराजांना फोन केला, मजियाखारच्या जिथे भंडारा लावला होता ना आपण तिथे. आणि त्यांना म्हटलं की महाराज जी, मुझसे बहुत बड़ी गलती हो गई, मैं आपके कुतिया का ध्यान नहीं दे पाई, पता नहीं वो मिल नहीं रही है, उसको क्या हुआ होगा. माताजी शांत हो जाओ, हम्म, सुबह 4 बजे वो पहुंच गई है. बापरे, एवढं लांब. बघा आता, 80 किलोमीटर रात्रीत गेली ती. अच्छा. हे बांधव. ऐकल्याबरोबर हे जे बरोबर. माधवदास महाराज होते, हे बरोबर. ढसढसा रडायला लागले. माझा हात पकडून मला एका खोलीत घेऊन गेले. हा, एक पडकीशी खोली होती. तिथे एक लाल रंगाची पिशवी ठेवली होती. हा, ती पिशवी उचलली आणि माझ्या हातात दिली. हा, म्हणे ये आपके लिए. म्हटलं ये क्या है. मी उघडून पाहिलं तर त्याच्यात सुंदर पितळी राधाकृष्णाच्या मूर्ती. बरोबर. म्हटलं ये मुझे क्यों. तो म्हणे मैं मूर्ति पूजा नहीं करता, हम्म, मैं जब वृंदावन में रहता था तो वहां पे मेरे घर के सामने बरगद का पेड़ था. हम्म, वहां पे उस बरगद के पेड़ पे बंदर थे, और बंदरों ने एक थैली नीचे डाली थी. भगवान की थी, इसलिए मैंने उठा ली. हम्म, और फिर मैंने मंदिर में उसको लेके गया हम्म, और पुजारी जी को दे दी कि ये मैं तो मूर्ति पूजा करता नहीं हूँ, ये मेरे कुछ काम के नहीं. 4 दिन बाद मुझे फोन आया कि आपकी कान्हा ले जाओ, उनको यहाँ रहना नहीं है. ती कृष्णमूर्ती लवंडून जायची मंदिरामध्ये, उभीच राहायची नाही. हा, म्हणून म्हणे मी परत माझ्याजवळ ठेवली. हम्म, मग मी परिक्रमेला आलो. हम्म, आणि आता 7 वर्ष झाले, 7-8 वर्ष झाले म्हणे ही मूर्ती माझ्याकडे असेल, जास्तच 10 वर्ष वगैरे झाले. और कुछ साल पहले मुझे एक सपना आया. हम्म, सपने में ये कान्हा जी आए, हम्म, और सपने में कान्हा जी मुझे बोले कि तेरे आश्रम में
अधेड़ उम्र की हम्म, अकेली महिला परिक्रमा करते हुए आएगी, हम्म, लेकिन जिस दिन तुझे यकीन हो जाएगा, विश्वास हो जाएगा कि इस महिला के साथ नर्मदा मैया चल रही है, उस महिला के हाथों मुझे दे देना. असं म्हणत म्हणे ये जो भूभू मैया आपकी गई है, हाँ, 4 बजे हम मेरी नींद खुली, 4 बजे मैंने उसे ढूंढा, 12 बजे मैंने उसे देखा था, 12 से 4 मात्र 4 घंटे में हम्म, 80-90 किलोमीटर का अंतर जंगल का रास्ता पार करते हुए ये भूभू मैया यहाँ से वहां नहीं जा सकती. ये तो आपके साथ आई हुई नर्मदा मैया थी, वो यहाँ गायब हो गई, वहां प्रकट हो गई, मुझे यकीन हो गया है, इसलिए ये राधा कान्हा आपके. तेव्हापासून ते राधा कृष्ण वृंदावनचे बरोबर. कुठे बसलेले, कोणी आणलेले, काही माहिती नाही. ते माझ्यासाठी वाट पाहत तिथे जे काय 5-6-7 वर्ष ते माझ्यासाठी तिथे वाट पाहत होते आणि तिथून ते आता आपल्या देवघरात आहेत. मी तुम्हाला फोटो पाठवते. हो, वा. नर्मदे हर. काय तुमची नर्मदे हर. खरंच अवघड आहे. म्हणजे विचार पण करवत नाही अशा गोष्टी आहेत आयुष्यात, नाही का? आपण असा विचार हा पण करू अनुभव तर माझ्यासाठी इतका वेगळा आहे. हो, अगदी हो, की विचारूच नका. जो अनुभव आहे हा दुसऱ्या खंडातला आहे. हो. म्हणजे दुसऱ्या परिक्रमेतला दुसरा खंड. आता याच्या आधी पहिला खंड कसा? हं, हं, तर अमरकंटकला मी गेले. हं, दुसरी मी अमरकंटकहून सुरू केली बरं का परिक्रमा. हं, आणि अमरकंटकला मी गेले आणि अमरकंटकहून मी निघणार. तर आता सगळा जंगलाचा भाग. तर पुन्हा आपली मैयाला प्रार्थना केली की तू कुठल्या ना कुठल्या रूपात माझ्याकडे राहा. बरोबर, आणि त्या दिवशी मला सुरेश पित्रे म्हणून एक जण त्यांचा फोन आला. बरोबर. ताई मी अमरकंटकला पोहोचतोय. आज निघू नका बरं. आपण उद्या निघू. मी तुमच्यासोबत येणार आहे. मला पण किनाऱ्याने परिक्रमा करायची आहे. हं, माझा फोन नंबर कोणी दिला काय काही माहित नाही. ठरल्याप्रमाणे सुरेश दादा आले. आम्ही दोघांनी परिक्रमेला सुरुवात केली. आता किनाऱ्यामार्गे जायचं म्हणजे कबीर चबुतराकडे न जाता आपल्याला आरंडी संगमाकडनं जायला लागतं. बरोबर. तो सगळा जंगलाचा भाग आहे. घनदाट जंगल आहे तिथे अगदी चांगलं. हं, तर त्या जंगलातनं जाता जाता आपल्याला एक 26 किलोमीटरची झाडी लागते आणि दमगड पर्यंत ती झाडी आपल्याला पार करायची असते. तिथे मध्ये काहीही आश्रम वगैरे नाही. हं, एक मध्ये आश्रम लागतो. या क्षणाला मला बघा नाव आठवत नाहीये. हं. मी सांगते तुम्हाला आठवलं की. आणि तिथून पुढे मग दमगडचा आश्रम आणि तिथून आपल्याला पुढे ती झाडी लागतीये पकरी सोंड्यापर्यंत. असं ते आहे. तर आता मी आणि सुरेश दादा जायला लागलो. हा पण अनुभव इतका अविश्वसनीय आहे. सगळ्या जंगल झाडीतनं वाट काढत जायला लागलो आणि अचानक काय झालं, आम्हाला साधारण मला वाटतं 3 वगैरे वाजले असतील, 3-3:30. अचानक असं सगळं अंधारून आलं अगदी पूर्ण. आणि आता पाऊस पडतो की मग पाऊस पडतो, थंडी वाढलेली. आणि आता या 21-22 किलोमीटर मधले आपले किती पार करून झालेत काही माहिती नाही. पुढे कसं जायचं माहिती नाही. आणि असा चकवा असल्यासारखं आम्हाला सारखं असं वाटत होतं की आम्ही पुन्हा त्याच ठिकाणी तर नाही येते. मग आता काय करायचं तर मैयाचा आवाज ऐकत. तिथे मैया खळखळ आवाज करणारी आहे कारण हो, उथळ आहे, खूप खोल नाहीये. बरोबर. पात्र पण लहान आहे मैयाचं. बालरूपात मैया तिथे आहे. तर त्या आवाजाला ऐकत बरं मैया आणि आम्ही आमच्यामध्ये बरीच झाडी. हं, त्यामुळे अगदी किनारा पण तो नव्हता कारण तशी जागाच नव्हती. बरोबर. अ, साधारण गवतच कमरेपर्यंत वाढलेलं वगैरे असा प्रकार. तर आता तो आवाज करत करत जायचा तर एक टेकडी दिसली आणि त्याच्यावर एक भगवा झेंडा दिसला. हं, खूप आनंद झाला की इथे छोटंसं का मंदिर आहे ना. या मंदिरात आपण रात्रभर बसू तर खरी. मंदिरात काही तर असेल, कापूस असेल, वात असेल, आपल्याकडे आहे, आपण दिवा लावू आणि आपण रात्र तिथे काढू किंवा बघू आता काय करायचं. टेकडी चढून गेलो तर तो भगवा झेंडा नव्हता. ते एक झाड आहे, त्याचं जे पान आहे ना ते वाळल्यावरती भगवं होतं. अरे बापरे! म्हणजे आता आम्ही अजून कुठेच पोहोचलेलो नाहीये. उलट आम्ही आमचा वेळ आणि आमची एनर्जी टेकडी चढण्यात घालवली की टेकडीवर मंदिर असतं. आम्ही पुन्हा उतरून आलो आणि पुन्हा जायला लागलो. आता मात्र अगदी 5, 5:15 आणि आता सूर्यास्ताचा पण अंधार व्हायला लागला होता. डिसेंबर महिना होता. हं, मला वाटतं 26 डिसेंबर 2018. हं, तर
आता आता काही पर्याय नाही. आता आम्हाला इथे जंगलातच रात्र काढावी लागणार आणि खूप मनापासून आम्ही दोघांनीही माईची करुणा भाकली की बाई ग काहीतरी तू आम्हाला दे, काहीतरी दे. आणि आम्ही दोघांनी ठरवलं की रात्रही झाली ना तरी चालतच राहायचं, पण कधी ना कधी कुठे ना कुठे पोहोचू. आणि तिथला जो जंगलाचा भाग आहे ना, त्या जंगलाचं नाव आहे अचानक मार. हम्म. आपल्याला नावावरनं कल्पना येते की त्या जंगलात काय परिस्थिती असली पाहिजे. आणि आम्ही आता चालत राहिलो आणि अचानक काय झालं, गाईच्या गळ्यातल्या घंटेचा आवाज आम्हाला यायला लागला. दुरून खूप आवाज यायला लागलाय, दुरून आवाज यायला लागलाय. त्या आवाजाच्या दिशेने आम्ही जातोय. पण अजून पोहोचत का नाही? म्हणजे आम्ही साधारण 1.5-2 तास चाललो. म्हणजे आता 7 वाजत आले आणि अंधार गुडुप्प झालेला आहे. त्या फक्त आवाजाच्या दिशेने आम्ही चालतोय. कळतच नाही, पण आवाज मात्र येतोय. आणि अचानक आम्हाला लाईट दिसायला लागले. आम्ही हायवेच्या जवळ पोहोचलो होतो. आम्ही अजून थोडं पुढे गेलो. हायवे होता. हायवेच्या पलीकडे शेतं होती. त्यातल्या शेतात एकच गाय पांढऱ्या रंगाची, आणि ती 7 वाजले तरी सुद्धा तिच्या घरी गेली नव्हती. ती चरत होती आणि ती गवत खात होती आणि तिच्या गळ्यातली घंटा वाजत होती. बापरे, एवढ्या लांब ऐकले. एवढ्या लांब ती घंटा कशी ऐकू आली आणि आम्ही तिथे कसं पोचलो माहिती नाही. ते गाव होतं पकरीसोंडा. हम्म. या पकरीसोंडा गावात आम्हाला त्या मैयानी पोचवलं. आणि तिथून पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही चालू लागलो, हा पण अनुभव अगदी भयंकर, काय म्हणता येईल त्याला, म्हणजे अतिशय अविश्वसनीय. तर तिथून जाताना एक कुरळे केस, उंच, दाढीवाला, टिळा असा लावलेला आणि मिलिटरीचे कोट असतात ना, असे लांब बरोबर. पायघोळ कोट, हा. तसा कोट घातलेला, ज्याला ओव्हरकोट सारखे जे बरोबर. असतात बघा, तर असा तो ओव्हरकोट सारखा घातलेला. आणि जुन्या काळाचे रेडिओ असायचे हा. असे मोठेवाले, असे बरोबर. हो, ट्रान्झिस्टर. हो. तर त्याला बेल्ट असायचा आत, हो, कंडक्टरची हे कशी असते हो. अशा टाईपचा. तर तसा एक ट्रान्झिस्टर लटकवलेला एक बाबा मला म्हणाला, माताजी परिक्रमा में हो? हा बाबाजी, मैं भी चलू आपके साथ? चलिए बाबाजी. आता मी कोण त्याला नाही म्हणणारी. सुरेश दादा म्हणे चला. 3 जण आम्ही जायला लागलो पुढे. आता गंमत अशी झाली, हे जे बाबाजी होते, हे बाबाजी सारखं सारखं मला म्हणायचे, देवीजी म्हणायचे ते मला, देवी जी आपको पता है क्या, शंकर भगवान ने आपकी सेवा के लिए मुझे भेजा है, तो मुझे आपकी सेवा करने दीजिए. क्या है देवी जी, मेरे साथ रहोगी तो आपको कोई तकलीफ नहीं होगी, मेरा साथ छूटा तो आपको तकलीफ हुई समझो. मला वाटलं ठीक आहे, कोणी बाबा आहे बोलतोय, हरकत नाही. पण अहो थोडं अंतर पुढे गेल्यावरती हा माणूस मला म्हणायला लागला, माताजी चप्पल पहन लो. म्हटलं चप्पल नाही पहनूंगी. आता शेतातनं मी जात होते, पहिला खंड होता हा. आपण घरी सुद्धा स्लीपर घालणारे लोक, मला एवढूसं ढेकूळ जरी रुतलं ना पायाला, तरी मला असा आरडाओरडा व्हायचा माझा, अरे बापरे, अय 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 अय, औच 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 असं व्हायचं. आणि असं झालं की हा म्हणायचा, देवीजी चप्पल पहन लो. मी म्हणायची, बाबाजी मैं चप्पल नहीं पहनूंगी, चाहे जो हो मैं चप्पल नहीं पहनूंगी, टूट गया पैर तो भी मैं चप्पल नहीं पहनूंगी. आणि ते म्हणायचे, बेबी जी सुनो मेरी बात, तुमने चप्पल नहीं पहनी तो मुझे शंकर भगवान डांटेंगे, क्योंकि शंकर भगवान ने मुझे आपकी सेवा के लिए भेजा है, मेरे साथ रहोगी तो तुमको कोई परेशानी. म्हणजे पालुपद अगदी प्रत्येक वेळेला. बरोबर. आणि सेवा कशी, हळूहळू ती सेवा इतकी वाढत गेली अहो, की वैताग आला मला त्या सेवेचा. म्हणजे असं की आपण कुठे बसायचं म्हटलं की हा पटकन आपलं उपरणं खालून, देवीजी देवीजी इस पे बैठो. आपण कुठे बसलो की हा कुठून तरी पटकन चहा आणणार. मला म्हणे तुमची बॅगच द्या म्हणे मला. मी म्हटलं मी माझी बॅग बिलकुल देणार नाही. राग आला तरी चालेल म्हटलं तुम्हाला. आणि एकदा तर असं झालं की मला चांगला जोरात काटाच रुतला बा असा एक चांगला, आणि माझ्या डोळ्यातनं पाणी आलं अक्षरशः. आता आम्ही चालत कसं होतो, हे बाबा समोर होते, मी मध्ये, आणि मागे सुरेशदादा पित्रे. आणि मला खूपच जोरात काटा बसला की मी अशी मट्टकन खालीच बसले. मी खाली बसल्याबरोबर हे बाबाजी पलटले आणि त्यांच्या डोळ्यातनं अश्रू घळघळा घळघळा ढसढसा रडतात आहे.
देवी जी तुमको नहीं मालूम, तुमको कांटा चुभता है पैर में, हमको चुभता है यहाँ दिल में, हमको दिल में कांटा चुभता है, अब के तुम बिना चप्पल के नहीं चलोगी. मी पुन्हा म्हंटल, बाबाजी मैं चप्पल तो पहनूंगी नहीं. तर यांनी काय करावं, यांनी असे आपले हात माझ्या पायासमोर ठेवले. चप्पल नहीं पहनना ना, तो मेरे हात पे पैर रखे चलेगी अभी तो देवी जी. म्हणजे अधिकार गाजवायला लागले. मी म्हटलं मैं नहीं चलूंगी, ऐसा नाही आप तो जाओ. आणि मग काय झालं, पुढे रामनगरला यांनी कुठून तरी, थंडी प्रचंड, यांनी कुठून तरी रात्री जाऊन पांघरून आणलं, माझ्या अंगावर टाकलं. म्हणजे आता मला असं व्हायला लागलं होतं की नको ती सेवा. बरं. मैया तू एकतर ही सेवा थांबव किंवा यांची सोबत थांबव. हां. पण मला आता नाही. अगदी मी कपडे धुतले की हे पटकन पिळे घेऊन पळणार वाळत टाकायला. नाही नाही, मी पाय दुखतोय म्हटलं की खचकन माझा पाय ओढणार, तेलच लावायला जाणार माझ्या पायाला. आणि प्रत्येक वेळेला त्याचं ते पालुपत की मुझे शंकर भगवान ने आपकी सेवा के लिए भेजा है, मेरे साथ रहोगी तो तकलीफ नहीं होगी. वैताग वैताग, माझ्या पायाला हात लावलेला मला चालणार नाही अजिबात. आणि त्या माणसाला माझी सेवा केल्याशिवाय, म्हणजे अहो मी असा शेवटचा ताटलीतला घास तोंडात टाकणार, मी अजून संपलं नाही की हा ताटली घेऊन चालला धुवायला. अरे बाबा, वैताग झाला, वैताग झाला. शेवटी दुसऱ्या दिवशी मी सुरेश दादांना बरं, आणि सेवा फक्त माझी एकटीची, ते हां. बिचारे सुरेश दादा सगळं आपलं आपलं करतात. सेवा हे फक्त माझीच करणार. बरं. देवा देवा, मला काही कळेना. शेवटी मी सुरेश दादांना म्हटलं, आपण आता एक काम करू, यांना जाऊ देत पुढे फास्ट, आपण आपलं आपल्या स्पीडनी चलूयात, बघूयात काय होतं ते. मी प्रार्थना करते की यांचा साथ तरी सुटावा, नाही तर यांना देवीनी मैयांनी बुद्धी द्यावी की एवढी सेवा करू नये. आणि त्या दिवशी त्यांचा माझा साथ सुटला. ते पुढच्या गावात राहिले आणि सूर्यास्तामुळे आम्हाला आधीच्या गावात थांबावं लागलं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही आधीच्या गावात थांबलो. त्यांचा साथ सुटला आणि आम्हाला प्रॉब्लेम सुरू झाले. त्या दिवशी गावात कुठेही राहायला जागा मिळाली नाही. कारण त्या दिवशी त्या गावात कोणाची तरी डेथ झाली होती. सगळं गाव हे सुतकात होतं. त्यामुळे कुणीही कुणाच्याही घरी राहता येत नव्हतं. शाळेचा एक शाळा होती गावात, त्याला कुलूप होतं. कुलपाची किल्ली सरपंचाकडे होती, सरपंच गावाच्या बाहेर होता कुठेतरी. शाळेत राहता येत नव्हतं. शेवटी एक पिठाची गिरणी सापडली. त्यातलं पिठाचं हे आम्ही स्वच्छ केलं, मी आणि सुरेश दादांनी, आणि पिठाच्या गिरणीत रात्र काढली. बरं ठीक आहे, रात्र काढली. दुसऱ्या दिवशी पुढे सकाळी आम्ही निघालो. आतापर्यंत मला काटे बोचले होते पण जखम झाली नव्हती. आता असं झालं की मला अंगठा आणि मधलं बोट याच्यामध्ये जी पातळ अशी झिल्ली असते मासाची, तिथून एक बाभळीचा काटा बोचला. तो खालून बोचला आणि वरून वर आला. आर पार तो काटा गेला. मला चालता येईना. मी तो काटा काढायचा प्रयत्न केला तर तो अर्धा खालून तुटला आणि अर्धा वरून तुटला आणि त्या काट्याचा मधला भाग माझ्या पायात राहिला. पाय सुजून गेला. पाय उचलता चालता येईना. आता काय करावं समजेना. शेवटी असं झालं की आता इथून मला पुढे गाडासराईला, आता मी गाडासराईपर्यंत येऊन पोहोचलेली, की आता मला गाडासराईला जावं लागणार. डॉक्टरकडनं जाऊन कट करून घ्यावा लागणार आणि मग तो पाय, म्हणजे तो काटा पायात अडकलेला काढून मग आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं. आतापर्यंत किनाऱ्यावर चालत होते तर फोनला नेटवर्क नव्हतं. मी तिथे गेले डॉक्टरांकडे आणि डॉक्टर साहू म्हणून तिथे आहेत गाडासराईला. त्यांनी ते कट वगैरे मारून दिला आणि तिथे मला माझ्या यजमानांचा फोन आला, सासूबाई पडल्यात, ताबडतोब घरी ये. खरं तर मी खंड परिक्रमा करणार नव्हते, पण मला ती परिक्रमा तिथे खंडित करावी लागली. आणि त्यानंतर आजतागायत कुठल्याही खंडामध्ये मला त्या बाबांचं दर्शन झालं नाही. त्यांचं पालुपद आठवतं, देवीजी शंकर भगवान ने मुझे आपकी सेवा के लिए ही भेजा है, मेरे साथ रहोगी तो कोई तकलीफ नहीं आएगी, जिस दिन मेरा साथ छूटा उस दिन तकलीफ आएगी. असे हे अवलिया संत, मला कुठेही क्षणभर सुद्धा वाटलं नाही की हे कोणीतरी अवलिया बाबा असले पाहिजे, हे कोणीतरी संत सत्पुरुष असले पाहिजे. आणि त्यांचं बोललेलं हे वाक्य इतकं तंतोतंत खरं होईल याची थोडी सुद्धा कल्पना नव्हती. इतकं वाईट वाटतं की त्या अवलिया बाबाच्या साधं पायाला पडून नमस्कार सुद्धा केला नाही मी. आपल्याला कोण होते,
ती नर्मदा मैया होती, ते शंकर भगवान होते, ते शंकर महाराज होते, ते काही काही माहिती नाही. पण ती व्यक्ती कोणीतरी अवलिया व्यक्ती होती हे निश्चित. फार सुंदर असा अनुभव आहे. याच नोटवर आपण आपला हा दुसरा भाग इथे संपवूया आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा भारत भ्रमंती. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये माईंबरोबर. नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती हे पहिल्या परिक्रमेवरचं अनुभव कथनपर पुस्तक. खरं मी परिक्रमा जी केली त्याला आता 6 वर्ष उलगडून गेलेली आहेत आणि आतापर्यंत पुस्तक काढण्याची आज्ञा म्हणण्यापेक्षा माझे सद्गुरू मला म्हणाले होते की अनुभव वाटून टाक, तुझ्याजवळ ठेवू नको आणि त्याप्रमाणे हे अनुभव PDF स्वरूपात, फेसबुक स्वरूपात अनेकांनी ऐकले, वाचलेत आणि त्यानंतर माझे गुरु बाबा महाराज तराणेकर यांनी म्हटलं की आता पुस्तकाची वेळ आली आहे. मैयाची कृपा सगळ्या वाचकांचं, सगळ्या श्रोत्यांचं नितांत प्रेम की ते अनुभव, ती शिकवण हे सगळ्या वाचकांनी, श्रोत्यांनी, प्रेक्षकांनी सगळं तोलून धरलं आणि ते सगळं आता पुस्तक रूपात मी आपल्या पुढे मांडतेय आणि माझी अशी आशा आहे की या पुस्तकाला सुद्धा सगळ्या नर्मदा भक्तांचं खूप खूप स्नेह मिळेल, खूप प्रेम मिळेल. आपली प्रत राखून ठेवण्यासाठी तुमची मदत मला हवी आहे ती अशी की मला फक्त एक मेसेज करायचा आहे व्हॉट्सअप नंबरवर की मला एक प्रत हवी आहे. ती प्रत मी तुमची काढून ठेवील. मला ते पुस्तक पाठवायला आणि प्रत राखून ठेवायला सोपं जाईल. तर या पुस्तकाला सुद्धा तुमचं असंच स्नेह आणि नर्मदा मैयाची अशीच कृपा मिळू देत हीच तिच्या चरणी प्रार्थना करते. नक्कीच या पुस्तकाला उदंड प्रतिसाद मिळेल. कारण तुमचे अनुभव फार ऐकण्यासारखे श्रवणीय पण आहेत. तसेच ते वाचनीय पण असतील, असं मला वाटतंय. तर प्रेक्षकांनी जरूर या संधीचा फायदा घ्यावा. मी स्वतः पण घेणार आहे. आणि ते आत्ताच तुम्हाला मी सांगतो, की माझ्यासाठी पण एक प्रत राखून अगदी ठेवा. अगदी आणि अगदी अशाच अगदी. प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा भारत भ्रमंती. ताईंबरोबर भेटूया आपण असंच एक थोडे दिवसांनी परत दुसरे अनुभव त्यांचे ऐकण्यासाठी. तोपर्यंत नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे हर. हां, नर्मदे. ताई तुमचे धन्यवाद. तुम्ही माझ्यासाठी वेळ काढून, प्रेक्षकांसाठी वेळ काढून तुमचे एवढे चांगले अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. त्याबद्दल तुमचा मनापासून